श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. प्रत्येकाला वाटत असतं आपलं आयुष्य सुखी समाधानी व्यतीत व्हावं, पण ते शक्य आहे का? कारण प्रत्येकाची कर्म वेगवेगळी असतात, प्रत्येकाचे भोग वेगवेगळे असतात. कोणाच्या आयुष्यात शारीरिक सुख म्हणजे शारीरिक त्रास, प्रकृती व्यवस्थित नसते, तर भौतिक सुख म्हणजे पैसा, धन या सगळ्या गोष्टी असतात. किंवा कोणाला भौतिक सुख नसतं तर शारीरिक सुख असतं, किंवा किंवा सगळे एकसाथ असतं, तर किंवा काहीच नसतं. म्हणूनच आपण आपल्या आईच्या नामस्मरणात व्यतीत करावं, जेणेकरून कोणत्याच परिस्थितीचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही. आपण जितकं जमेल तितकं नामजप ध्यान ह्यात मन रमवावं. जे आपल्या मनाला आवडतं ते करावं. कोणत्या गोष्टीमुळे आपलं मन स्थिर आणि संतुलित राहतं, कोणत्या गोष्टींनी आपल्याला समाधान मिळतं, ह्या सर्व गोष्टी कराव्या. फक्त इतकंच आहे की हे सगळं करत असताना आपण कोणाला दुखवत तर नाही आहोत ना, ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण कोणाला दुखवून त्रास देऊन आपण आपलं समाधान शोधू नये, नाहीतर त्याची परतफेड आपल्याला करावीच लागते. आपण नेहमी स्वतःसोबत दुसऱ्याच्या सुखाचा जेव्हा विचार करतो, तेव्हाच तर खरं आपलं मन समाधानी होतं. आपल्याला आयुष्यात खूप वेगवेगळे अनुभव येतात, पण ते सगळेच चांगले किंवा सगळेच वाईट असं नाही म्हणता येणार. आपल्याला दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागतं. चांगले वाईट मुळात असं काही नसतंच, हा फक्त भ्रम आहे. कारण कधीकधी वाईट घटना आपल्याला चांगल्या दिशा दाखवत असतात, तर कधी जे आपल्याला चांगलं वाटतं ते आपल्याला भरकटून वाईट मार्गावर सुद्धा नेऊ शकतं. म्हणूनच जेव्हा आईचा हात आपल्या मस्तकावर असतो, तेव्हा सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. कसलीच चिंता राहत नाही. कारण आपली आई म्हणजे जिच्यात पूर्ण ब्रह्मांड सामावलं आहे, ती आपल्यासोबत असते. खरंच आपण जेव्हा आईला पूर्णपणे समर्पित होतो ना, तेव्हा आपली काळजी आई घेते. कोणतीही परिस्थिती आपल्याला भरकटू शकत नाही. आईची कृपा होते तेव्हा सगळ्या गोष्टी आपसुकच चांगल्या घडायला सुरुवात होतात. आणि ह्यालाच आईची कृपा असं म्हणतात. आणि ह्याचा गर्व आपण कधीच करता कामा नये. जशी आई कृपा करू शकते, तशी ती कृपा काढूनही घेऊ शकते. म्हणूनच अहंकार, मोह या सर्व षड्रूपींपासून दूर राहून आपण आपल्या आईच्या कृपेचा आस्वाद घेत राहूया आणि सर्वांना आईची सेवा करण्यासाठी प्रेरित करत राहूया. श्री स्वामी समर्थ.